नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघालाय। अब्दुल सत्तार यांच्याकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जातोय। हिंदुत्ववादी संघटनांनी सत्तारांवर हे आरोप केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच सुमित, अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच मतदारसंघात सिल्लोडमध्ये मोठा मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकता की हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे। आपण जर चारही बाजूला बघितलं तर मोठ्या संख्येने लोक जे आहे ते सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपूर्वी काही तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामुळे इथल्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि अब्दुल सत्तारांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। काही प्रमुख पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय भूमिका आहे, का मोर्चा काढलाय? एकीकडे महाराष्ट्रभरात आरक्षणासाठी युवकांचं आयुष्य बनावा यासाठी, नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असताना दुसरीकडे या तालुक्याचे आमदार, या जिल्ह्याचे पालकमंत्री वेगवेगळ्या जातीतील हिंदू तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करीत आहेत। त्यात मराठा समाजाची मुले आहेत, पाळी समाजाची मुले आहेत, कोळी समाजाची मुले आहेत। 18 पगड जातीच्या हिंदू युवकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम त्यांनी केले। त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। तर अशा पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने लोक अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडच्या रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। अनेक मोठा मोर्चा निघालेला आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।